अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील चांदणी पोलीस स्टेशन हद्दीतील एका विवाहित महिलेच्या घरात घुसून द्वार बंद करून आरोपी पोलीस कर्मचारी बाळकृष्ण येवले यांनी विनयभंग करून शरीर सुखाची मागणी केल्याची घटना 23 एप्रिल रोजी उघडकीस आली। पोलीस कर्मचारी 23 एप्रिलच्या दुपारी विवाहितेच्या घरात घुसला आणि द्वार बंद केला व विनयभंग करून शरीर सुखाची मागणी केली। महिलेने आरडाओरडा केल्याने आरोपी पोलीस कर्मचारी बाळकृष्ण येवले यांनी घरातून पळ काढला। सदर घटनेची माहिती कोणाला सांगितल्यास एन्काउंटर करून जीवे मारण्याची धमकी दिली आणि भ्रमणध्वनीवरून वारंवार फोन करून मानसिक त्रास दिल्याबाबत पोलीस कर्मचाऱ्यांचे बोलणे पीडित महिलेने रेकॉर्ड केले आहे, असा आरोप विवाहितेने जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे 6 मे रोजी दिलेल्या तक्रारीतून केला आहे। सदर तक्रारीवर चांदणी पोलिसांनी आरोपी पोलीस कर्मचारी बाळकृष्ण येवले याच्या विरुद्ध 11 मे रोजी विनयभंगासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला। प्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांनी आरोपी पोलीस कर्मचारी बाळकृष्ण येवले यांना 11 मे रोजीच्या संध्याकाळी निलंबित केल्याचे आदेश पारित केले आहेत। त्यामुळे पोलीस विभागात एकच खळबळ उडाली आहे। या प्रकरणी बाळापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी गोकुळ राज यांनी चांदणी ठाण्यात भेट देऊन पीडित महिलेची विचारपूस केली आहे। रक्षक हेच भक्षक झाले तर अशा पोलीस कर्मचाऱ्यांवर कोण भरोसा करणार असे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। MCN न्यूज मराठीकरिता काझी मेहंदी हसन, बाळापूर।